विरोधामध्ये लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक करण्यात आलेलं आहे। तसंच परदेश दौऱ्यावरून येताच सुप्रिया सुळे यांनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी लेख सुद्धा लिहिला आहे। सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक, वर्तमानपत्रात लेख लिहून कौतुक केलं। मोदींनी सुळेंकडे पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली। वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या केलेल्या कौतुकानं भुवया उंचावल्या। दहशतवादाविरोधात लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला असं या लेखात सुळेंनी म्हटलंय। केंद्र सरकारनं ऑपरेशन सिंदूर संदर्भात परदेशात पाठवलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे होत्या। खासदारांचं शिष्टमंडळ मायदेशी आल्यानंतर मोदींनी सर्वांची भेट घेतली। भेटीवेळी पंतप्रधान मोदींनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली। यावर पवारांबाबत आदर असता तर त्यांचा पक्ष फोडला नसता असं संजय राऊतांनी म्हटलंय। प्रकृतीची चौकशी करणं याला स्नेह किंवा आदरभाव वगैरे म्हणत नाही, तो एक शिष्टाचार आहे। पवार साहेबांविषयी एवढाच आदरभाव आणि शिष्टाचार असता तर ज्या पवार साहेबांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केली त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं फोडला नसता, त्यांचं घर फोडलं नसतं, त्यांचा पक्ष फोडला नसता। परदेशात गेलेल्या प्रत्येक खासदाराचे अनुभव मोदींनी विचारले। संकट काळात देश दहशतवादाविरोधात एकत्र आहे हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो असं मोदी म्हणाले। मोदींनी प्रियंका चतुर्वेदींच्या वडिलांच्या तब्येतीची देखील विचारपूस केली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चा असताना सुळेंनी मोदींच्या केलेल्या कौतुकाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। सुप्रिया सुळे भाजपबद्दल नरमाईची भूमिका घेत आहेत का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय। सुळे दादांसोबत जाण्यास अनुकूल असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून झडतायत। त्यावर संजय राऊतांनी सुळे लुटणाऱ्यांच्या टोळीसोबत अर्थात भाजपसोबत जातील असं वाटत नाही असं वक्तव्य केलं होतं। लुटायला परवानगी द्यायची आणि त्या लुटणाऱ्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं आणि लुटणाऱ्यांची मोठी टोळी निर्माण करायची, हे त्या पक्षाचं स्वरूप आहे। अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो, त्या जातील असं मला वाटत नाही। काहींना खूप घाई झाली आहे असं निलेश लंके वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात म्हणाले। निलेश लंकेंच्या बोलण्याचा रोख सुप्रिया सुळेंकडे होता अशी चर्चा आहे। अरे धीर धारा, काही लतले घाई झाली। अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे। नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळतात, आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून। अरे आपण लय अंड्यात येत, आपण ज्या वेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता। जरा धीर धारा। तुमच्या तब्येतीची चौकशी केली पंतप्रधानांनी, ठीक आहे आलाजी। तुमच्या तब्येतीची चौकशी केली पंतप्रधानांनी, ठीक आहे आलाजी। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठोपाठ आता नारायण राणे यांनी सुद्धा नितेश राणेंचे कान टोचले। मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं आहे असं राणेंनी म्हटलं। नितेश राणेंना समज दिल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनंतर नारायण राणे यांनी मंत्री नितेश राणेंना समज दिली आहे। मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कुणाचा बाप नसतो असं म्हणत नारायण राणे यांनी मंत्री नितेश राणेंचे कान टोचले आहेत। देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। बाप म्हणणं चुकीचं आहे, मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचं शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। ती समज मी नितेशला दिलेली। मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं असून नितेश राणेंना या संदर्भात समज दिल्याचं नारायण राणे म्हणाले। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय असं वक्तव्य नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये केलं होतं।
त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या वक्तव्यावरून समज दिली होती. कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. संबंधित मंत्र्यांची चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्याला सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शन मध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे. दरम्यान नितेश राणेंचं बापाबाबतचं वक्तव्य ठाकरेंच्या सेनेसाठी होतं. काल कॅबिनेटमध्ये राणेंना वक्तव्यासंदर्भात विचारल्यानंतर त्यांनी हा खुलासा केल्याचं मंत्री गोगावले म्हणाले. तर त्यांच्याच पक्षातले सरनाईकांनी नितेश राणेंच्या विधानानंतर इशारा दिलाय. जर ते काहीही बोलू शकतात तर आम्हीही काहीही बोलू शकतो. महायुती सरकारमध्ये बेबनाव होऊ शकतो असा इशारा प्रताप सरनाईकांनी दिलाय. त्यांनी सांगितलं की वल्ले तिथे उभाटाचे काही लोक होते त्यांना उद्देशून मी बोललो. बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं. कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आमचे गुलाबराव, दादा भुसे आम्ही सर्वच होतो. तेव्हा त्याला विचारलं काय रे तू असं कसं बोलला, तेव्हा त्यांनी तो खुलासा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर काही मंत्री चुका करत असतील तर त्या बाबतीत त्यांना समज द्यायला पाहिजे. उद्या भविष्यामध्ये जर आमच्या तोंडून काही वाक्य निघालीत आणि जर चुकीची ते असतील तर निश्चितपणे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी आम्हाला सुद्धा समज देणं गरजेचं आहे. त्यामुळे जर ते बोलू शकतात तर आम्हीही काही बोलू शकतो आणि त्यामुळे महायुतीमध्ये बेबनाव होऊ शकतो. तर इंग्रजीमधील भाषण मराठीमध्ये लिहून देऊन सुद्धा वाचता आलं नाही आणि म्हणून त्यांचं केंद्रीय मंत्रीपद गेलं अशी टीका प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांच्यावर केली. तर प्रकाश महाजन एकट्याने कुस्ती मारू शकतात. आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये असलो तरी आमचे चांगले संबंध आहेत असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. जगात कुणालाही धमक्या द्या जगात, पण बिडाच्या लोकांना धमक्या नाही द्यायच्या. ते नाही चालणार. ज्या पद्धतीची भाषा नारायण राणेंनी वापरली आहे आणि मराठीत लिहून देऊन सुद्धा इंग्रजी वाचता न आल्यामुळं आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही नारायण राणे साहेब, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आमच्या बिडाकडे एक मन आहे, बेडकाला सोन्याच्या पाळण्यात बसलं तर उडी मारणार ते गटारीतच. प्रकाश काका तसे सक्षम आहे, त्यांना काही कोणाच्या आमच्या मदतीची गरज आहे असं मला कारण त्यांनी सांगितलं बीड. प्रकाश महाजन ही एकट्यानं कुस्ती मारू शकतात हा विश्वास 100% काही गरज नाही त्यांना कोणाची. 13 कोटींच्या 3 जमिनी घेतल्याचे गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर केलेत. याबाबत सरकारनं लक्ष घातलं नाही तर ईडीकडे तक्रार करणार असा इशारा सुद्धा जलील यांनी दिला आहे. जमिनींसंदर्भात जलील मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना सुद्धा भेटणार आहेत. तर दुसरीकडे जलील यांच्या घरावर शेड फेकण्यासाठी गेलेल्या शिरसाटांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 13 कोटींच्या 3 जमिनी घेतल्याचा जलीलांचा शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप. इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांनी 3 ठिकाणी कोट्यवधींच्या जमिनी विकत घेतल्याचा हल्लाबोल केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी शिरसाट यांच्यावर जमिनीवरून गंभीर आरोप केले. शेंद्रा MIDC मध्ये शिरसाट यांनी 6 कोटींची जमीन घेतल्याचा आरोप जलील यांनी केला. ही 6 कोटींची जमीन शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या नावावर घेतल्याचा दावा जलील यांनी केला. दुसरीकडे जालना रोडवर 12,000 स्क्वेअर फूटची जागा सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर घेतल्याचा आरोप जलील यांनी केला. या जागेची किंमत 5,83,94,000 असल्याचं जलील यांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीनगर मधल्या शहाजापूरमध्ये 2 ठिकाणी मिळून 10 एकर 4 गुंठे जागा घेतल्याचा आरोप जलील यांनी शिरसाट यांच्यावर केलाय. या जागेची किंमत 2 कोटींपेक्षा अधिक असल्याचं त्यांनी म्हटलंय. ही जागा शिरसाट यांनी आपल्या मुलाच्या नावावर घेतल्याचा दावाही जलील यांचा आहे. करोडोंच्या या जमिनी संदर्भात मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना वेळ मागितल्याचं जलील यांनी म्हटलंय. सरकारनं लक्ष घातलं नाही तर ईडीकडे जाऊन तक्रार करणार असा इशाराही जलील यांनी दिला. सिद्धांत संजय शिरसाट आणि त्यांचा दुसरा मुलगा तुषार संजय शिरसाट यांच्या नावाने वर्ग 2 ची सरकारी जमीन किती पैशात घेतली? 10 एकर जमीन 1,10,00,000 रुपयामध्ये. ज्या जमिनीचा मार्केट व्हॅल्यू 3 करोड रुपये आहे. मी पुढे हे करणार की मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जमला तर स्वतः जाऊ
दिल्लीमध्ये अपॉइंटमेंट दिले तर तसं मी मुख्यमंत्र्यांना आणि गव्हर्नरना राज्यपालांना पत्र पाठवलेलं आहे की मला टाइम द्या, अपॉइंटमेंट द्या, मला येऊन तुम्हाला सविस्तर हे सांगायचं आहे. त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. असे फार येतात फार जातात. मी त्याच्यावर काही मागचे 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा मालिकेवर. माहिती देखील त्यांनी दिली आहे. अहो आता त्यांना जाऊ द्या, करू द्या ना, काय करायचं. जे काही लिगल असेल ते पाहिल ना मी, म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही, मला इंटरेस्ट पण नाही. असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात. तर इम्तियाज जलील सारख्या माणसांवर बोलणार नाही असं शिरसाट म्हणाल्यात. दरम्यान आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय शिरसाट यांची मुंबईतल्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. मतदारसंघातल्या एका मंदिराच्या संदर्भात ही भेट घेतल्याचं बावनकुळे म्हणाल्यात. ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या 214 कोटी रुपयाच्या विकास आराखड्याला जी मंजुरी मिळाली आहे त्याबाबतच्या भूमिपूजन करणे आणि त्या कामाला तातडीनं ते काम चालू करणे याकरता मान्य सुलेखाताई कुंभारेजी, आम्ही सर्व या ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास कामाच्या विषयाकरता आज संजय शिरसाटजी यांची या ठिकाणी भेट घेतली. अजित पवार हे निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात. मग मी पैसे खिशात घेऊन बसतो का असा सवाल अजित पवार यांनी केला. शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांवर अजित पवारांनी हे अप्रत्यक्ष वक्तव्य केलेलं आहे. तर दादांच्या वक्तव्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या सावध प्रतिक्रिया देखील समोर आल्या. कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो, नंतर 80% आणि शेवट महिन्यात 100%. अशा पद्धतीचं ते नियोजन असतं. ते खरं आहे, खिशात पैसे घेऊन बसत नाही. त्यांचा जो ओरिजिनल खिस्सा आहे तो मंत्रालयामध्ये अर्थ खातं. त्यामुळे खिशात जरी पुण्याला आल्यावर त्यांच्या खिशामध्ये पैसे नसले तरी मंत्रालयामध्ये त्यांचे भरपूर खिसे आहेत अर्थ खात्याच्या माध्यमातून आणि त्यातूनच तो आम्हाला निधी देत असत. काही नाराजी नाही. थोड्याफार एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये थोड्याशा कुरकुरे असेल तर तुम्ही लगेच त्याचं मोठं भांडवल करताय. नाही, निधीची काही नाराजगी नाही. काल माझं अजितदादांशी सुद्धा कॅबिनेटच्या पहिले त्यांच्याशी भेटही झाली, त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी मला आश्वासन दिल्याप्रमाणे काल त्यांच्या फायनान्सचे जे काही ओपी गुप्ता आहेत त्यांना त्यांनी निर्देशही दिलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री होणं म्हणजे गुलाबी जॅकेट घालणं एवढं सोपं नाही असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे. कारखाने चालवून उद्योगपतींबरोबर पार्टनरशिप करून मुख्यमंत्री होता येत नाही. अजित पवारांनी गुलाबी स्वप्न बघू नयेत अशी टीका हाकेंनी केली आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणं म्हणजे गुलाबी जॅकेट घालणं एवढं सोपं नाही. ही गुलाबी स्वप्न आहेत अजितदादा पवारांची. कारण कारखाने चालवून किंवा वेगवेगळ्या उद्योगपतींबरोबर पार्टनरशिप करून किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये फायनान्स कंपन्या चालवून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता येणार नाही. गावगाड्यातल्या भटक्या विमुक्तांना, ओबीसींना स्कॉलरशिपला पैसे देत नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघताय. ते आता विसरा तुम्ही. काकाला जमलं नाही राजकारण करायचं. 1.5-2 जिल्ह्याच्या पुढे तुमच्या पक्ष तुम्ही घेऊन जाऊ शकला नाही. तुम्ही काय बोलताय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघताय तुम्ही. ही दिवा स्वप्न आहेत. ही अजितदादांची गुलाबी स्वप्न आहेत. सुधाकर बडगुजर लवकरच भाजपामध्ये जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाशिकच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजनांची भेट घेतली. महाजन यांची भेट घेण्याआधी उद्धव नेमसे यांनी बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाला नकार दिला होता. मात्र महाजन यांच्या भेटीनंतर पदाधिकारी उद्धव निमसे यांनी होकार दिलाय. किंवा ज्यांनी नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलाय भूसंपादनामध्ये, अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत घेऊ नये हे आम्ही कळवण्यासाठी माननीय संकटमोचन गिरीशजी महाजन यांना आम्ही भेटणार आहे. आणि नाशिकवर जे संकट गोंगवतंय ते दूर करण्यासाठी गिरीश महाजन आम्हाला नक्की मदत करतील. अशा लोकांना घेतल्यामुळं लॉस होणार आहे. जनता आमच्यापासून दूर जाईल. हे पक्ष श्रेष्ठनं सोडलंय ना आम्ही. त्याच्यात आम्ही निर्णय जर गिरीश भाऊ ठरवतात घ्यायचं तर घ्यायचं. गिरीश भाऊंचंच प्रमुख आहेत. गिरीश भाऊ सर्व निर्णय योग्य घेतील. गिरीश भाऊ नाशिकचे सर्व बघतात आणि गिरीश भाऊंनीच नाशिकचा आजपर्यंत विकास केलेला आहे. गिरीश भाऊंचा निर्णय सर्वांना मान्य असतो. काँग्रेसच्या भगीरथ भालके शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.
नाराजीच्या चर्चांच्या दरम्यान भालकेंनी कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह भरत गोगावले यांची भेट घेतली। भालके शिवसेनेमध्ये गेले तर केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाला 4 दिवस झाले। आता जरांगे पाटलांनी सुद्धा बच्चू कडूंच्या उपोषणाला पाठिंबा देत कडूंच्या तब्येतीला काही झालं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। आणि बैठकी चालणार नाही, आश्वासनही चालणार नाही, निर्णय लागेल, निर्णय द्यावा, निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी, वारंवार सांगतोय। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे संपर्कामध्ये आहेत प्रशासनाच्या, आणि ते प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्याशी जो काही त्यांचा डायलॉग आहे तो चाललेला आहे, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी लक्ष घालतील। सर, मुंबई कलेक्टर आणि SP येत आहे, तुम्ही आता अपोजिशन सोडा आणि आम्ही जमलंच तर मीटिंग लावू आणि पहा जमत असेल तर, नाही तर राहू द्या। ही भाषा आहे का? एखाद्या अन्नत्याग आंदोलनासोबत बोलताना तुम्ही येऊ शकले नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही दुःख नाही आहे, पण फोनवर बोलताना तुमचा जो भाव होता तो दामदटीचा होता, दादागिरीचा होता, आणि ते आम्ही सहन नाही करणार। तुमच्याकडून अपेक्षा नाही। मी बावनकुळेला खूप चांगलं मानत होतोय, तेही शेतकरी कुटुंबातलाच एक माणूस आहे, पण त्यांनी अशी सत्तेतली मस्ती आंदोलनाच्या वेळेस तरी दाखवू नये कम से कम। मी कधी कुणाला बेसन्मानाने बोलत नाही, सन्मानाने बोलतो। बच्चू कडूजी असं त्या ठिकाणी चुकीचं वर्तव्य, चुकीच्या पद्धतीचं बोलू नका। सन्मानाने बोललो आहे, कलेक्टरला मी पाठवलं, SP ला पाठवलं, तुमच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेतो आहे, तिथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्ही काळजी घेतो आहे, आमचं प्रशासन त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे। माझी विनंती बच्चू कडूंना ही आहे की मंत्रालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांना मी घ्यायला लावतो, त्यामध्ये मी स्वतः हजर राहतो आणि हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू जो प्रश्न त्यांनी मांडला आहे। पण अशा पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये निर्माण करणे हे काही योग्य नाही। राज्यामधल्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढणार, एखाद्या ठिकाणी वाद झाला तर मैत्रीपूर्ण निवडणूक लढू असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं। तर शक्य तिथे युती करू नाहीतर एकटे लढू असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका महायुती सोबत लढणार आहे, 100% सोबत लढणार आहे, असेच आदेश आम्ही पक्षाला दिले आमच्या आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यांमध्ये दिलेले आहेत। आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं सुरू झालं आहे खालच्या लेवलला, आणि एखाद्या वेळी एखाद ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू एखाद्या ठिकाणी, बाकी सरसकट युती आहे, महायुती आहे, कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगायची गरज नाही। येणाऱ्या या जिल्हा परिषद, विधान परिषद, आपला पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये जसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, शक्य असेल तिथे आपण जरूर युती करू, पण जिथे शक्य नसेल आपण आपला ताकदीवर लढायचं आहे। पण त्याच्यासाठी आजपासून सगळ्या लोकांनी तयारीत लागावं लागेल। आपल्याला एक योग्य आपली भूमिका ते बजावावं लागणार आहे। सेना भवनाच्या बाहेर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर लावण्यात आलाय। मुंबईमध्ये पहिल्यांदाच काका पुतण्याचा फोटो एकाच बॅनरवर झळकलेला आहे। राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सेना भवनाच्या बाहेर ठाकरे काका पुतण्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर लावण्यात आलाय। एकीकडे 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा असतानाच 19 तारखेचा वर्धापन दिन आमच्यासाठी विशेष असल्याचं राऊतांनी सांगितलेलं आहे। आमचं लक्ष 19 जूनच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनावर आहे, तो यशस्वी व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। तुम्ही याच्यावरती या विषयावर तुम्ही एक उत्तम निबंध तुम्ही या विषयावर लिहा, वाढदिवस कसे साजरे करावेत याच्यावरती उत्तम निबंध लिहा, एक निबंध स्पर्धा घ्या। आमचं लक्ष आहे 19 जूनच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनावर, आणि मी वारंवार सांगतो की 19 जूनचा वर्धापन दिन हा विशेष असेल, हा विशेष असेल। महानगरपालिका निवडणुका आहेत, महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं आहे निवडणुकी, त्यानंतरचा हा बहुतेक पहिला वर्धापन दिन येतो आहे। तर आम्ही वर्धापन दिनाच्या यशस्वी व्हावा सगळ्या संकल्पना, त्यासाठी आमचं काम चालू आहे।
पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला अमेरिकेच्या आर्मी डेचं निमंत्रण देण्यात आलंय। अमेरिकेनं पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीरला निमंत्रण दिलेलं आहे। 14 जूनला होणाऱ्या आर्मी डेला मुनीर अमेरिकेमध्ये जाणार आहे। असीम मुनीरला अमेरिकेकडून आर्मी परेडला उपस्थित राहण्याचं निमंत्रण। मुनीर परेडसाठी अमेरिकेला जाणार असल्याची माहिती आहे। 14 जूनला अमेरिकेत आर्मी डे परेड होणार आहे। भारत पाकिस्तान संघर्षानंतर मुनीरला अमेरिकेनं दिलेल्या निमंत्रणामुळे प्रश्न उपस्थित झाले। मुनीरला निमंत्रण हे चीनला शह देण्यासाठी अमेरिकेची रणनीती असल्याचं म्हटलं जाते। दक्षिण आशियामध्ये पाकिस्तान चीनच्या जवळ जात असल्याचं सध्याचं चित्र आहे। चीन पाकिस्तान महामार्गामुळे दोन देशांमध्ये जवळीक निर्माण झाली आहे। दक्षिण आशियामध्ये चीनला रोखण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला गोंजारत असल्याचं म्हटलं जाते। त्यामुळे मुनीरला निमंत्रण हे चीनला रोखण्यासाठीचा अमेरिकेच्या नीतीचा भाग असल्याचं म्हटलं जाते। मुनीरला अमेरिकेत येण्याचं निमंत्रण दिल्यामुळे अमेरिकेच्या भारताबद्दलच्या भूमिकेबाबत सुद्धा चर्चा सुरू झाली आहे।